छत्रपती शिवरायांचे फक्त कपडे घातले म्हणून कोणी महाराज होत नाही. महाराजांची भूमिका करायला काळीज सुद्धा वाघाचं लागतं. त्यामुळे आता मी अशा एका व्यक्तीकडे येणार आहे ज्यांनी फक्त अभिनेता म्हणूनच नाही तर लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये आपण बघणार आहोत. बस नाम ही काफी आहे. रितेश विलासराव देशमुख. नमस्कार. सर्वप्रथम मीडियामधून आलेले सर्व मित्रांचा मी अत्यंत आभारी आहे की आपण वेळात वेळ काढून इथे आलात, मला मान दिलात. हो दादा, हे मी कधी विसरू शकणार नाही. कंटिन्यू चालू आहे इसका. मी जन्माला आलो, आई वडिलांना पाहिलं, देवाला पाहिलं आणि शिवाजी महाराजांना पाहिलं. त्यावेळेसपासून महाराज काय आहेत आपल्याला सांगायची गरज नाही. आपण हे मराठी मातीत श्वास घेतो. शिवाजी महाराज आपण जगतो. लहान होतो, किल्ले बनवले, भगवे झेंडे लावले, तोफा लावल्या आणि प्रत्येक वेळा वाटलं की आपण महाराजांचे मावळे आहोत. आपण महाराज आहोत असं कधीच वाटलं नाही. अरे वा. पाचवीत होतो, असाच एक शाळेचा अॅन्युअल डे होता. बाजूला मी मावळ्याची भूमिका करत होतो. भाला घेऊन नाचत होतो मी. माझाच एक मित्र महाराजांची भूमिका करत होता. त्याला मी मुजरा घातला मानाने आणि गर्वाने नाचत होतो. तो मावळा त्या स्टेजवर असून तोच मावळा आज या स्टेजवरती आहे आणि महाराजांना मानाचा मुजरा देण्याचा प्रयत्न करतो. कुठलीही कलाकृती महाराजांवरती आपण जेव्हा करतो, आदरयुक्त, श्रद्धा, आस्था, प्रेम एवढ्याच भावना आपल्या मनात असू शकतात. आज मला असं वाटतं की शिवरूप जेव्हा एखादा लहान मुलगा सुद्धा धारण करतो, स्टेजवरती असो, शाळेत असो, सोसायटीमध्ये असो, दिवाळीत असो, शिवजयंतीला असो, मालिकेत असो, नाटकात असो, कुठेही कुठल्याही कलाकृतीमध्ये, हे खरं म्हणजे त्या व्यक्तीचं सौभाग्य असतं की ते रूप धारण करण्याची त्याला संधी मिळते. आणि हेच सौभाग्य मला मावळा म्हणून प्राप्त झाले. 10 वर्ष झाली. 10 वर्षापासून प्रयत्न करत होतो मी 2016 की आपल्याला हा चित्रपट करायचा आहे. झाला नाही तो. 2019ला परत प्रयत्न केला, कोविड आला, झाला नाही तो. कुठेतरी मला वाटत होतं की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच म्हणत होते, थांब पोरा थांब, तुझी वेळ आलेली नाही आहे. 2019ला थांब पोरा थांब, तुझी वेळ आलेली नाही आहे. 2023ला जेव्हा सुरुवात केली, आता मला कुठं वाटतं की महाराज म्हणाल, पोरा आज तुझी वेळ आलेली आहे. आणि ही वेळ येण्यासाठी फक्त स्वप्न बघून सोपं नसतं, तुम्हाला साथ लागते. अशा लोकांची साथ लागते की ज्यांच्यात सुद्धा सिंहाचं धाडस असतं. जिओ स्टुडिओज आणि ज्योती देशपांडेनी ती साथ दिली, धाडस दाखवलं. त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. परंतु खरंच इथे सगळेच उभे आहेत. संजू सर, आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल. आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल.
संजू सर से जब मिला उन्होंने कहा कि आपके पिता और मेरे पिता के संबंध है. Our fathers know each other very well. Let's do this for them. And I take that to my heart. My big brother Abhishek. एकही प्रश्न विचारला नाही. इमोशनल हो गए मॅडम. भावासारखे उभे राहिले. अभिषेक तुमचा मी अत्यंत आभारी आहे. अजय भाऊ, अतुल भाऊ, 10 वर्षापासून सातत्याने त्यांनी साथ कधी सोडली नाही. महाराजांबद्दलचं त्यांचं प्रेम ह्याच्यावर कधीच कोणी प्रश्न उठवू शकत नाही. त्यांची श्रद्धा, कधी कधी असं वाटतं की ते महाराजांना जसे पाहतात तसं मी का पाहू शकत नाही. परंतु प्रयत्न केले. बमन सर असतील, अमोल सर, जितू. एक दिवस आधी मी त्यांना विचारलं, माझ्याकडे ऍक्टर नाही आहे, तुम्ही कराल का? एकही प्रश्न विचारला. एवढं प्रेम दाखवल्याबद्दल मी सगळ्यांचा अत्यंत आभारी आहे. महेश सर तेच हो, एवढं प्रेम का माहित नाही, पण दिल्याबद्दल. भाग्यश्री मॅम असतील, विद्या मॅम, त्यांनी खरंच भरभरून साथ दिली. आणि जे त्यांनी काम केलंय, खरं म्हणजे काय ना की महाराजांवरती चित्रपट बनवायचं ही माझी लायकीच नाही आहे. मला असं वाटतं की या जगात लाखो चित्रपट जरी झाले आणि जगातले सगळ्यात चांगले डिरेक्टर्सनी पण केले, तरी आपल्या महाराजांना न्याय देऊ शकेल असा एकही चित्रपट बनवू शकत नाही. कारण त्यांची कीर्ती, त्यांची स्मृती ही आपल्या कर्तृत्वापेक्षा फार फार मोठी आहे, फार उंच आहे. आपण फक्त प्रामाणिक प्रयत्न करू शकतो. इथे टीम मधले सगळेच आहेत. चित्रपटाचं लेखन डॉक्टर अजित वाडीकर, संदीप पाटील, प्राजक्त देशमुख, आणि हिंदीचे संवाद जयदीप यादव, या सगळ्यांची मेहनत. उर्वशी एडिटर असतील, संतोष सर सिनेमॅटोग्राफर, ऋषी मानुषी नॅफ कॉस्ट्यूम, निखिल अपूर्वा. अडचणीच्या काळात त्यांना इतका त्रास दिला मी, पण हे जे भव्य दिवस सेट उभे त्यांनी केले. रोहन मापुसकर कास्टिंगचे असतील, मनोहर वर्माची ऍक्शन मध्ये आहेत, कधीही नाही, सदैव तयार. मॅट असम्बलाज अर्जुन इथे उभे आहेत. VFX उत्कृष्ट त्यांनी केलंय. वॉर्नर जय मेहता इथे आहेत, थँक्यू. आणि मेकअप टीम, कॉस्ट्युम, सगळे डिपार्टमेंट, मी विसरत असेल, आर्ट डिपार्टमेंट, कॉस्ट्युम, सगळ्यांचे मी अत्यंत अत्यंत आभारी आहे. हे सगळं होत असताना जर अशी एक व्यक्ती असेल ज्याच्याशिवाय हे घडूच शकलं नसतं, तर ती आहे जिनी आहे. स्वप्न पाहणं सोपं असतं. ओ दादा, स्वप्नाला काय असतं? पाहिलं स्वप्न, पण ती साकार करण्याची जिद्द, साथ उभं राहून ते करून घेण्याचा आत्मविश्वास जर कोणी दाखवला तर तो जिनीने दाखवला. एखाद्या दिग्दर्शकाला जर अशी निर्माता भेटली तर अजून काहीच गरजेचं नसतं. मला वाटतं की खरंच हे स्वप्न जे पाहिलंय, आणि प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही सगळी संपूर्ण टीम याच्याकडून
देवापुढे एक फूल ठेवल्यासारखं हा चित्रपट महाराजांच्या चरणी आम्ही ठेवतोय. आणि तुम्ही सर्व इथं आलात. सॉरी, मला असं इथे असं बोलायचं नव्हतं, परंतु मला माफ करा. थँक्यू. आणि वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचा आभारी आहे मी. जिंकल्या. थँक्यू. नितीन सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आय एम शुअर आपल्यापैकी कोणालाही वाटलं नसेल दिस माइट बी सच अन इमोशनल इव्हेंट. पण एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना लक्षात येत असेल ती म्हणजे दिस इज नॉट येट अनदर फिल्म. दिस इज नॉट एनी बिझनेस. इट इज प्युअर हार्ट. या मंचावर उभे असलेल्या प्रत्येकानं आपलं घाम, आपलं रक्त, आपल्या मनापासून या चित्रपटासाठी काही ना काही अर्पण केलंय. So this is not the service they are offering to anyone, but this is pure emotion. आणि जो एक नवीन इतिहास घडवायला सुरुवात करणार आहे 1 मे 2026 पासून.